बैठकांच्या अधिकारावरूनच शिंदेंचे मंत्री शिरसाट यांनी भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहिलं। आधी माझी परवानगी घ्या अशा सूचनाच शिरसाटांनी मिसाळ यांना केल्या। त्यानंतर मिसाळ यांनी थेट मुख्यमंत्र्यांचीच भेट घेतली। महायुतीतल्या मंत्र्यांच्या वादावरून नेमकं काय घडलंय पाहूया। शिंदेंचे मंत्री संजय शिरसाट यांच्या पत्रानंतर महायुतीतील कॅबिनेट विरुद्ध राज्यमंत्री असा वाद चव्हाट्यावर आला। सामाजिक न्याय खात्याची बैठक घेण्याआधी माझी परवानगी घ्या अशा कडक सूचनेचं पत्रच शिरसाट यांनी भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना लिहिलं। पण मला परवानगीची आवश्यकता वाटत नाही असं म्हणत मिसाळ यांनीही शिरसाटांना पत्र लिहूनच प्रत्युत्तर दिलं। त्यानंतर माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या कामाचं कौतुक केलं, तसंच समन्वयातून काम करण्याच्या सूचना दिल्या। मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर शिरसाट मिसाळ वादावर पडदा पडल्याची माहिती आहे। आता बैठकांवरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांमधला वाद कसा समोर आला तेही पाहूया। शिरसाटांनी पत्रात म्हटलंय की मला वाटप करण्यात आलेल्या विषयाची बैठक लावून आपण अधिकाऱ्यांना निर्देश देत आहात। बैठक घेण्यापूर्वी माझी पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे। त्यावर माधुरी मिसाळ यांनीही पत्रानंच प्रत्युत्तर दिलं। आढावा बैठक घेण्यासाठी आपल्या परवानगीची आवश्यकता वाटत नाही। राज्यमंत्री म्हणून मला बैठका घेण्याचा अधिकार आहे। मी घेतलेल्या बैठकीत निर्णय किंवा निर्देश दिलेले नाहीत। आढावा बैठकीसाठी आपल्या पूर्व परवानगीची गरज आहे का याबद्दल मुख्यमंत्री कार्यालयाकडून मत मागवलं आहे। त्यांना मी सूचना अशीच केली होती की जर तुम्हाला अशा बैठक घ्यायची असेल तर मला कल्पना द्या, जेणेकरून तुम्हाला बैठका घेऊन काही जर निर्णय योग्य वाटत असेल घ्यायचा असेल तर त्याला माझी संमती, मग पुन्हा ती फाईल फिरवा, मान्यता सादर, मग मी मान्यता द्यायची, मग ते कुठं पुढे जायचं। तर या सगळा प्रकार टाळण्यासाठी मी एक माझी सहकारी म्हणून, ते चांगले काम करतायत, माझी सहकारी म्हणून मी त्यांना केलेली ती सूचना होती। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद किंवा विवाद असण्याचं काही कारण नाही आहे किंवा याबद्दलचं आमच्यामध्ये काहीतरी आता महायुतीमध्ये काहीतरी दरी पडली असं समजण्याचं सुद्धा काही कारण नाही। आता तुम्हाला ही आव्हानाची भाषा आहे का? नाही, मला कसलं आव्हान वगैरे नाही आहे। त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे। निश्चित मुख्यमंत्री कार्यालयाला प्रत्येक गोष्ट विचारली पाहिजे आणि विचारत असेल तर माझी त्याला काही हरकतही नाही। मंत्रिमंडळाच्या फेरबदलात ज्या मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे त्यात पैशांच्या बॅगेसोबतचा व्हिडिओ समोर आल्यानंतर वादात अडकलेल्या शिरसाट यांच्या नावाचीही चर्चा आहे। तर माधुरी मिसाळांचं पत्र म्हणजे शिरसाटांना गाशा गुंडाळण्याचे संकेत असा टोला राऊतांनी शिरसाटांना लगावला। बघा, हे सरळ संकेत आहेत की संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत आहे। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय माधुरी मिसाळ अशा प्रकारच्या बैठका घेणार नाही। मला माधुरी मिसाळ माहिती आहेत, पुण्यातल्या अनेक वर्ष त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या किंवा आमदार आहेत, नगरसेविका पण होत्या। मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय त्या सामाजिक न्याय विभागाच्या बैठका घेतील असं मला वाटत नाही। याचा अर्थ संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याची चिन्ह आहेत। ते त्यांना काय ते काय भविष्यभर, अरे ते काय सरकारमध्ये आहेत का? त्यांना काय भविष्य दाखवायला ठेवलंय का? त्यांच्या ह्याच्यावर कसला विश्वास ठेवता? आम्ही सत्ताधारी आहोत, आम्हाला माहिती ना काय घडतं म्हणून। कॅबिनेट आणि राज्यमंत्री हा वाद जुनाच आहे। अधिकारांवरून अंतर्गत ठिणग्या याआधीही उडाल्यात। आता शिरसाटांचं उघड झालेलं पत्र आणि त्या पत्राला परवानगीची गरज वाटत नाही असं म्हणत मिसाळांचं प्रत्युत्तर यावरून वाद आहेत हे निश्चित आणि फार वाद नाही म्हणत बावनकुळेंनीही थोडेफार वाद आहेत हे अप्रत्यक्ष मान्यही केलं। नाही, फार वाद नाही आहे। आम्ही आता काही अधिकार राज्यमंत्र्याला देतो आहे। कुठले अधिकार द्यायचे याच्याबद्दल चर्चा सुरू आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे सर्व कॅबिनेट मंत्र्यांना, लाडकी बहीण मलाही सांगितलं आहे, सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सांगितलं आहे की काय काय अधिकार तुम्ही राज्यमंत्र्यांना देणार आहे याचा टेबल करा। मी माझ्या खात्याचा मी पाठवतो आहे आणि त्यामुळं अजून जे काही अधिकार आम्हाला द्यायचे ते देणार आहे। आता माधुरी मिसाळ मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर वादावर पडदा पडलाय, पण ज्या पद्धतीनं पत्रातून शाब्दिक ठिणगी उडाली त्यातून अंतर्गत वाद निश्चितच चव्हाट्यावर आला। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.